खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल। ज्येष्ठ कुस्ती समालोचक पैलवान शंकर अण्णा पुजारी यांच्या पुस्तकाचे शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते प्रकाशन। भारतीय कुस्ती इतिहास आणि परंपरा, कुस्तीचा ऐतिहासिक दस्तऐवज या पुस्तकाच्या निमित्ताने विटा लाईव्हने बनवलेला पैलवान शंकर अण्णा पुजारी यांच्या कार्याचा स्पेशल रिपोर्ट। करमणूक म्हणून बघून घराकडे जायचं नाही, घरात एक असलं तयार करा, सगळं डिरीला घालू नका। मातीचा गंध असलेला खेळ म्हणून कुस्तीकडे बघितले जाते। या कुस्तीविषयी खूप कमी लेखन झालेले दिसते। ज्येष्ठ कुस्ती समालोचक पैलवान शंकर अण्णा पुजारी कोथळीकर यांनी लिहिलेल्या भारतीय कुस्ती इतिहास आणि परंपरा या ग्रंथाने ही कमी काही प्रमाणात भरून काढलेली आहे। त्याचे बुधवारी 16 जून रोजी मुंबईत ज्येष्ठ नेते महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या हस्ते प्रकाशन झाले। सिल्वर ओक बंगल्यावर हा प्रकाशन सोहळा पार पडला। कुस्तीतील अनेक ऐतिहासिक प्रसंग कुस्ती समालोचक पैलवान शंकर अण्णा पुजारी कोथळीकर यांच्या पुस्तकात आहेत। भारतीय कुस्ती इतिहास आणि परंपरा असे या पुस्तकाचे नाव आहे। कोल्हापूरच्या तेजस प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे। ज्येष्ठ संपादक रावसाहेब पुजारी यांनी शब्दांकित केलेल्या पुस्तकात छायाचित्रांची मांडणी उत्तम झालेली आहे। प्रत्येक कुस्ती शौकीनाकडे असावे असे हे पुस्तक आहे। कुस्ती या विषयावर पुस्तकांची खूप कमतरता आहे। नवीन माहिती मिळण्यासाठी हे पुस्तक वाचकांना उपयोगी पडेल असेच आहे। या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांची प्रस्तावना आहे। भारतीय कुस्ती इतिहास आणि परंपरा या पुस्तकाविषयी पवार म्हणतात, कुस्तीचा इतिहास तटस्थपणे या पुस्तकात संकलित झाला आहे। तो नव्या पिढीतील कुस्तीगीरांसाठी अतिशय प्रेरक आहे। कुस्तीला पुन्हा वैभवाचे दिवस येऊ लागले आहेत। या कुस्तीतील मरगळ दूर करण्याचे काम पैलवान पुजारी यांच्यासारखी मंडळी अतिशय प्रामाणिकपणे करत आहेत। कुस्ती समालोचक म्हणूनही शंकर अण्णा पुजारी यांना महाराष्ट्र ओळखतो। त्यांनी आपलं सारं आयुष्य कुस्तीसाठी घालवले, त्यामुळे पुजारी यांचे हे पुस्तक हा महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तऐवज आहे। समकालीन कुस्तीची स्थिती गती समजून घेण्यासाठीही उपयुक्त ठरणारे आहे। राज्यातील प्रमुख मैदानात कुस्ती समालोचक म्हणून प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या शंकर अण्णा यांनी साकारलेला हा ग्रंथ संदर्भ ग्रंथ ठरावा इतका मोलाचा आहे। या पुस्तकाचे 2 भाग आहेत। पहिल्या भागात कुस्तीचा इतिहास आणि या संदर्भाने येणारी मांडणी पुजारी यांनी केली आहे। दुसऱ्या भागात त्यांनी आपली आत्मकथा मांडली आहे। ते यंदा 75कडे वळले आहेत। शंकर अण्णांच्या अनुभवांचा परीघ मोठा आहे। ते पैलवान, शेतकरी, वारकरी, कुस्तीगीरांचे प्रेरणास्थान, कुस्ती समालोचक आणि आता लेखक अशा विविध भूमिकात वावरले आहेत। एखाद्या पैलवानानेच आपला अनुभव आणि त्या अंगाने येणारा इतिहास साकारणे, तो मांडणे ही अत्यंत दुर्मिळ घटना आहे। शंकर अण्णा हे जितक्या सुंदर आणि नेटकेपणाने निवेदन करतात, तसेच त्यांनी हे पुस्तक साकारले आहे। कुस्ती बोलकी करण्याचे काम त्यांनी केले, त्याच पद्धतीने कुस्ती लिहिती त्यांनी केली असे म्हटले तर वावगे ठरू नये। बुद्धिमान आणि चपळ त्याचे नाव पैलवान। आत्मबल, मनोबल आणि शक्तिबलाने पैलवान तयार होत असतो। मन, मनगट आणि मेंदूच्या बळावर पैलवानाची घडण झालेली असते। भारतीय कुस्तीला हजारो वर्षांची परंपरा आहे। वयाच्या 4थ्या वर्षी शंकर अण्णांनी लंगोट लावला। वडिलांचे एकच ध्येय, मुलांना पैलवान, आणि 7वी पर्यंत शाळा झाली, आता शाळा बंद, कुस्ती करायची आता। त्यावेळेपासून आतापर्यंत त्यांची लाल मातीशी जोडलेली नाळ कायम आहे। ते 7वी पर्यंत शिकले। शाळेत अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणून त्यांची ख्याती असतानाही वडिलांनी त्यांना सांगलीला तालमीत घातले। वस्ताद नारायण पवार यांच्याकडे त्यांनी कुस्तीचे धडे घेतले। 10 वर्षे ते कुस्तीची साधना करीत होते। या काळात त्यांनी अनेक चटकदार कुस्त्या केल्या। नेमून काही त्यांच्या कुस्त्या झाल्या। रुस्तुम ए हिंद, हरिश्चंद्र बिराजदार, संभाजी सावर्डे, मोहम्मद हनीफ, शिवाजी मदने
अशा अनेक नामवंत मल्लांशी त्यांनी लढती केल्या. काहीदा जिंकले, काहीदा हरले. पुढे सन 1972 मध्ये राज्यावर दुष्काळाचं संकट आलं. त्यामुळे त्यांना कुस्ती थांबवावी लागली. ते शेतीकडे वळले. याच काळात त्यांनी अध्यात्माकडे लक्ष दिले. त्यांनी पंढरपूरची वारी सुरू केली. सुरुवातीला ते सांगलीवाडीच्या वारीत सहभागी झाले. त्यांनी नंतर स्वतःची आळंदी देहूपासून आषाढीला दिंडी सुरू केली. गेली 24 वर्षे सतत त्यांची वारी सुरू आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षीपासून त्यात खंड पडलेला आहे. राज्यात दरवर्षी सुमारे 150 ते 200 कुस्तीची मैदाने होतात. त्यापैकी मोठ्या मैदानांना कोल्हापूर जिल्ह्यातल्या कोथळीचे शंकरांना पुजारी हे कुस्ती समालोचक म्हणून असतात. गेल्या 35 वर्षात 4,500हून अधिक कुस्ती मैदानांचे समालोचन शंकरांना पुजारी यांनी केले आहे. मुखी कुस्ती त्यांनी बोलकी केली आहे. त्यांना राज्यातल्या विविध संस्थांनी पुरस्कार देऊन गौरवले आहे. निवेदनासाठी पुरस्कारही त्यांना मिळालेले आहेत. शंकरांना पुजारी यांचे आत्मकथन जसं वेदक आहे तसंच किंबहुना त्याच्याही पेक्षा नेटकेपणाने त्यांनी कुस्ती आणि कुस्तीचा इतिहास या विषयाची मांडणी केली आहे. आदिमानवापासून मानव संरक्षणासाठी ज्या लढाया आणि चढाया करत होता त्यातून कुस्तीचा उगम झाला. रामायण काळापासून अगदी 2020 पर्यंतचा या कलेचा आढावा त्यांनी घेतला आहे. जगामध्ये आज 172 देशात कुस्ती खेळली जाते. रशिया, इराण, जपान आदी देश कुस्तीत अग्रेसर आहेत. भारतीय कुस्तीला ही मोठी परंपरा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात राजाश्रयाने देशात कुस्ती वाढली. काळ बदलला तसं कुस्तीचे स्वरूप बदलत मातीवरची कुस्ती मॅटवर आली. भारतीय कुस्तीच्या इतिहासात महाराष्ट्राचे नाव पैलवान खाशाबा जाधव यांनी कायम कोरलेले आहे. त्यांनी हेल्सिंकी येथे ऑलिम्पिक स्पर्धेत 1952 मध्ये देशाला कांस्य पदक मिळवून दिले. देशात हरियाणा, पंजाब, दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यामध्ये कुस्तीचा प्रचार आणि प्रसार चांगला झाला आहे. महाराष्ट्रात कोल्हापूर बरोबर सांगली, पुणे, सातारा, नगर, उस्मानाबाद या ठिकाणी कुस्तीचे मोठे मैदान भरतात. तिथे कुस्तीला प्रचंड प्रतिसाद मिळतो. हे सगळे पुजारी यांनी टिपले आहे. श्रीपती खंचनाळे, गणपतराव आंदळकर, मारुती माने, दीनानाथ सिंह, हरजत पटेल, विनोद चौगुले, योगेश दोडके, संतोष वेताळ, विकास जाधव यांसह हिंद केसरी झालेल्या मल्लांविषयी त्यांनी या पुस्तकात दिलेली माहिती वाचनीय आहे. शंकरांना पुजारी यांच्या या ग्रंथाला समकालीन खूप चांगला संदर्भ आहे. राज्यातील कुस्तीच्या प्रमुख प्रशिक्षण केंद्राची माहिती आणि वस्ताद यांचे मोबाईल नंबर यांनी दिलेले आहेत. कुस्ती शौकीनांनी आपल्या मुलाला जर दाखल करायचं असेल तर त्यासाठी ही अत्यंत उपयुक्त माहिती आहे. अशी खूप माहिती पुस्तकात आहे. कुस्तीचे नियम, कुस्तीतील डाव, मातीवरची कुस्ती, कुस्तीतील प्रमुख डाव, जगातील कुस्तीचे प्रमुख प्रकार, गाजलेल्या लढती, पैलवान आहार काय घेतात, त्यांचा व्यायाम कसा चालतो, इथपासून अनेक बारीक सारीक गोष्टींचा आढावा त्यांनी घेतला आहे.